राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नेहमी त्यांच्या राजकीय जीवनातील किस्से आणि प्रसंग सांगत असतात। अशातच त्यांनी आता त्यांचा खिसा कापण्यासंदर्भातचा एक भन्नाट किस्सा सांगितला आहे। त्यांनी हा किस्सा सांगताच उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला। शरद पवार हे रविवारी संभाजीनगरमध्ये ज्येष्ठ समाजसेवक मोतीराम राठोड यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते। यावेळी बोलताना त्यांनी हा किस्सा सांगितला। काही वर्षापूर्वी मी चाळीसगावमध्ये एका अधिवेशनासाठी गेलो होतो। त्यावेळी आयोजकांनी मला सांगितले की यावेळीच्या अधिवेशनात विशिष्ट म्हणजे यंदा या भागातील सर्व गुन्हेगार या ठिकाणी एकत्र जमणार आहेत। मी त्यांना गमतीने विचारले की या गुन्हेगारांचं असं काय वैशिष्ट्य आहे। ते म्हणाले, तुम्हाला हे वैशिष्ट्य बघायचे असेल तर या अधिवेशनाच्या ठिकाणीच बघायला मिळेल, असं शरद पवार म्हणाले। पुढे बोलताना त्यांनी सांगितले की मी अधिवेशनाच्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा त्यांनी मला तिथल्या गुन्हेगारांची ओळख करून दिली। अमुक व्यक्ती खिसा कापतात, तमुक व्यक्ती हा गुन्हा करतात वगैरे असं विशिष्ट त्यांनी मला सांगितले। मी त्यांना विचारले की हे खिसा कापतात का? ते म्हणाले हो। मग ज्याचा खिसा कापला जातो त्यांना कळत नाही का? तेव्हा ते म्हणाले की तुमच्या खिशात हात घाला। खिशात हात घातला तेव्हा हात सरळ खाली गेला। माझा खिसा कधी कापला गेला मला कळलंच नाही। मुळात हे स्किल समाजातील प्रत्येक घटकामध्ये परिस्थितीनुसार आलं, असेही ते म्हणाले। दरम्यान शनिवारी शरद पवार यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली। यावेळी त्यांनी अनेक गमतीशीर प्रसंग सांगितले। विशेष म्हणजे बुद्धिबळ खेळाचा राजकारणात फायदा होतो का, असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला होता। या संदर्भात बोलताना अनेक जण म्हणतात की बुद्धिबळ चांगला खेळतो, मात्र असं काही नाही। गमतीने कधी वेळ मिळाला तर खेळायला बसतो। याच्यात दोन गोष्टी असतात, उंट तिरकाच चालतो। राजकारणात उंट कोण हे लक्षात ठेवावं लागतं। थोडा घोडा अडीच घर चालतो तर अडीच घर चालणारा घोडा आपल्या बाजूने कोण आहे हे बघावं लागते, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली। पुढे बोलताना बुद्धिबळाच्या पटावरील आवडता सैनिक कोणता, असं विचारलं असता मला वजीर आवडतो, असं शरद पवार यांनी सांगितले।